मंडळी, भारत देशातल्या सर्व आमदार आणि खासदारांचा 1 वर्षाचा पगार आणि सर्व सरकारी सुविधा एका झटक्यात बंद केल्या तर असे भारतात होणे शक्य नाही। पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांना एक आवाहन केलं की पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करा, जेणेकरून बाजारातील किमती स्थिर राहतील आणि अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल। पंतप्रधानांचे हे आव्हान देशहितासाठी नक्की आहे, पण आता या जनतेच्या मनात एक भावना निर्माण झाली की जर कष्टाचा आणि त्यागाचा सल्ला आम्हाला दिला जातो तर त्याची सुरुवात या देशाच्या लोकप्रतिनिधीपासून का होऊ नये। कारण संपूर्ण भारतातील खासदार आणि आमदारांवर होणाऱ्या खर्चाचा विचार केला तर हा आकडा केवळ काही कोटींमध्ये नसून तो हजारो कोटींच्या घरात जाणार आहे। याच महागाईच्या विरोधात लढण्यासाठी देशातील सर्व आमदार आणि खासदारांचा 1 वर्षाचा पगार पूर्णपणे थांबवण्यात यावा। जनसेवा हे त्यांचं व्रत असेल तर या कठीण काळात पगार न घेता काम करून नेत्यांनी आपला आदर्श सिद्ध करावा। एवढेच नाही तर या आमदार खासदारांच्या घरामध्ये जे किलोने सोने जमा आहे ती संपत्ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी। यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जी ताकद मिळेल ती कोणत्याही कर्जापेक्षा मोठी असेल। याशिवाय मंत्र्यांच्या मागे पुढे धावणाऱ्या 10 ते 20 गाड्यांचा ताफा, त्यातलं इंधन, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले शेकडो पोलीस आणि त्यांच्या घरावर काम करणारे सरकारी नोकर चाकर यांचा खर्च जोडला तर दरवर्षी आपण आपल्या खिशातून हजारो कोटी रुपये केवळ त्यांच्या पगारावर खर्च करतो। हा पैसा इतका मोठा आहे की त्यातून देशातली महागाई कमी करण्यासाठी किंवा पेट्रोल डिझेलवरची सूट देण्यासाठी सरकारला मोठी मदत होईल। जेव्हा या देशातील आमदार आणि खासदार या सर्व मोफत सुविधांचा त्याग करतील तेव्हाच देशाला खऱ्या अर्थानं आर्थिक शिस्त लागेल। जनतेचे प्रशासनाला हे सांगणं आहे की तुम्ही फक्त या काही गोष्टी करून दाखवा, नेत्यांच्या या अवाढव्य खर्चाला कात्री लावा। जर नेत्यांनी असा साधेपणा स्वीकारला तर या देशातील जनता स्वतःहून बाकी सर्व गोष्टी ऍडजस्ट करेल आणि देशाच्या प्रगतीसाठी खंबीरपणे पाठीशी उभी राहील। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? आपल्या सर्वसामान्य लोकांच्या टॅक्सच्या पैशातून नेत्यांना मोफत दिल्या जाणाऱ्या सुख सुविधा बंद करायला हव्या का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।